हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या या समाधीजवळ आलं की कोणाही हिंदू व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच येईल. तशीच काहीशी भावना माझ्याही मनात दाटून येत होती. आज आहे आषाढी एकादशी आणि मी आले दर्शनासाठी तुळापूरला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुळापूरला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि इथे संगमेश्वराचं विशेष असं जागृत देवस्थान सुद्धा आहे. चला तर मग आता आपण दर्शन घेऊयात. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी इथे असल्यामुळे बऱ्याच लोकांना तुळापूर हे गाव माहिती आहे, परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे की इथे महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. इथे जवळपास राहणारे लोक जे आहेत ते सोमवार असेल किंवा श्रावण महिना असेल तेव्हा दर्शनाला कायम इथे येत असतात. तर हे जे आहे ते संगमेश्वराचं मंदिर आहे आणि त्याची जी भिंत आहे ती जुनी दगडी बांधकामाची आहे. ती खूप सुंदर अशी दिसते. आता आपण आतमध्ये जाऊन संगमेश्वराचं दर्शन घेऊया आणि लगेच इथे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी सुद्धा आहे. आपण तिथे जाऊन सुद्धा त्याचं दर्शन घेऊया. शिवकाळाच्या दरम्यान त्या काळचे महायोगी श्री रुद्रनाथ महाराज यांच्या सांगण्यावरून या संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यावेळचे नामी सरदार मुरार जगदेव यांचा त्वचारोग दूर व्हावा म्हणून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी बोललेल्या नवसाला हा महादेव प्रसन्न झाला होता. त्यामुळे या महादेवाला नवसाला पावणारा संगमेश्वर म्हणून देखील ओळखलं जातं. मंदिराच्या प्रांगणात इवलेसे नंदी महाराज सुद्धा बसलेले आहेत. बऱ्याच मंदिरात खूप मोठे मोठे नंदी असतात, पण हे नंदी महाराज छोटे असले तरी खूप आखीव रेखीव आहेत. मंदिराच्या आत गेलं की उजव्या बाजूला आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते. ती मूर्ती एकाच दगडात बनवलेली आहे. ही मूर्ती ठेंगी, सुरेख आणि देखणी आहे. या गणपतीला कवड्याच्या माळाचे दागिने आहेत. ही मूर्ती संपूर्ण सेंदुराने माखलेली आहे. तिथून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला परब्रह्म असलेले पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांची मूर्ती पाहायला मिळते. एकादशी निमित्त त्यांना छान पोशाख सुद्धा केला होता. आज आषाढी एकादशी आहे आणि आज पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं सुद्धा दर्शन आपण घेतलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन सुद्धा घेऊयात. या स्वयंभू महादेवाच्या दर्शनाला जाताना मनामध्ये खूप प्रसन्नता वाटत होती. ही पिंड जशी स्वयंभू आहे तशीच नवसाला पावणारी देखील आहे. या संगमेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन खूपच पवित्र झाल्यासारखं वाटलं. आजचा दिवसही त्याचा खास होता. मनोभावे या महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर माझ्यासमोर होता तो म्हणजे भला मोठा सभा मंडप. हे जे मंदिर आहे ते संपूर्ण दगडाचं मंदिर आहे आणि याचं काम खूप असं कोरीव आहे. इथलं वातावरण जे आहे ते खूप पवित्र आहे आणि हे मंदिर दगडाचं असल्यामुळे गाभाऱ्यामध्ये इथे खूप थंड असं वातावरण इथे आहे. चला तर मग आता आपण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया. समाधीच्या दर्शनाला जायच्या आधी मी या मंदिराला प्रदक्षिणा घालायचं ठरवलं. मंदिराच्या चहूबाजूनी छान छान झाडं लावलेली होती. ती बघत बघत मी पुढे जात असताना मला एक गोष्ट लक्षात आली. ती मला माझ्या आजीने सांगितली होती. ती म्हणजे महादेवाची जी आहे ती प्रदक्षिणा कधी पूर्ण नसती घालायची, त्यामुळे आपण सुद्धा आता अर्धीच प्रदक्षिणा घातली आणि आता आपण इथून महाराजांच्या समाधीकडे जात आहोत. इथे मंदिराच्या परिसरात ना खूप साऱ्या खारुता आहेत आणि त्यांचे छोटे छोटे पिल्ले आहेत. त्यांचे इवलूसे पाय आहेत, खूपच क्यूट दिसतात आणि मस्त उड्या मारतायत त्या. मंदिराच्या ज्या परिसरात आहे ना चारी बाजूनी छान झाडं असे लावलेले आहेत आणि अगदी मंदिराच्या समोर तुम्ही बघितली तर खूप छान अशी दीपमाळ सुद्धा आहे. समोरच गणपतीचं मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला बघितलं तर हनुमानाचे दर्शन आहे. हेच ते ठिकाण आहे जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मासाठी पवित्र असं रक्त सांडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जरी आलात तरी इथे आवर्जून दर्शन घ्या, कारण हे जे स्थान आहे ते खूप पवित्र आहे. आता आपण दर्शन घेऊया. दर्शन घ्यायला जात असताना अंगावर असा काटा येतोय की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी किती जास्त त्रास जो आहे तो सहन केलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या या समाधीजवळ आलं की कोणाही हिंदू व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच येईल. तशीच काहीशी भावना माझ्याही मनात दाटून येत होती. इथं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं की लगेच पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक दगडी घाट बघायला भेटतो. जो तो घाट आहे तो आपल्याला डायरेक्ट त्रिवेणी संगम जो आहे तिथे घेऊन जातो. हा जो घाट आहे तो संपूर्ण दगडांचा आहे. किती सुंदर दिसतोय ना. आता पावसाळा चालू आहे त्यामुळे सगळीकडे असं गवत आलंय, तर हिरवगार दिसतंय
आणि पक्ष्यांचा खूप किलबिलाट येतोय. पक्षी सुद्धा खूप छान आहेत आणि इथलं वातावरण जे आहे ते खूप भारी आहे. समोरच जी आता त्रिवेणी संगम आहे तो सुद्धा पाण्याने असं गच्च भरलाय, त्यामुळे अजूनच भारी वाटते. इथे कोणी जरी आलं तरी शांत बसायला खूपच भारी वाटते. चला आता आपण संगमाकडे जाऊया. नदीला पाणी खूप जास्त दिसतंय इथूनच. संगमाकडे जाताना आपल्याला समोरच ही दगडाची सुंदर अशी कमान दिसते, ज्याच्यावर नाव सुद्धा आहे इंद्रायणी, भीमा आणि भामा. आणि इथे ऐतिहासिक प्रसंग सुद्धा लिहिलेला आहे, जो आता काळाच्या ओघामध्ये वाचता येत नाहीये. वाव, पाणी खूप जास्त आलेलं आहे, नदी फुल भरलेली आहे. बऱ्याच वेळा मी इथे दर्शनाला येत असते तेव्हा बरेच जे पर्यटक येत असतात त्यांचा एक गोड गैरसमज आहे की ही भीमा आहे, इकडे भामा आणि इंद्रायणी. तर असं नाहीये. इकडे जे समोरच्या बाजूला 1-2 किलोमीटर अंतरावर छोटंसं गाव आहे, तिथे भीमा आणि भामा या नदीचा संगम झालेला आहे. आणि त्या दोन नद्या इथे आल्याच्या नंतर ही इंद्रायणी असं म्हणून इथे त्रिवेणी संगम आहे. म्हणूनच इथल्या महादेवाचं जे नाव आहे ते संगमेश्वरच महादेव असं आहे. आता मी तिकडच्या किनाऱ्याहून या किनाऱ्यावर आलेले आहे. या संगमामधून ही समोर जी नदी वाहत चाललेली आहे ती नदी आहे भीमा. आणि हीच भीमा नदी पुढे जाऊन पंढरपूरला भेटते. आणि म्हणून तिथे पंढरपूरला त्या नदीचं नाव चंद्रभागा आहे. आषाढी एकादशी निमित्त मी जरी पंढरपूरला नाही जाऊ शकलेले आहे तरी सुद्धा चंद्रभागेचं दर्शन मी इथूनच आता घेते. आता इथे खूप पाऊस चालू झालेला आहे आणि समोरच महाबल्लाळेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. आणि त्याच्या बाजूलाच इथे खाली शिवकालीन असं गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. आता आपण तिथे सुद्धा जाऊन दर्शन घेऊयात. बऱ्याच वेळा जेव्हा आपण तुळापूरला येत असतो तेव्हा फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं आणि संगमाचंच दर्शन घेत असतो. तर इथे आलात तर तुम्हाला हे शिवकालीन गणेश मंदिर सुद्धा दिसतं. तुम्ही इथे आलं ना की इथलं सुद्धा दर्शन आवर्जून नक्कीच घ्या. ही मूर्ती सुद्धा दगडाची आहे आणि काम याचं खूप असं कोरीव केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचे काम खूप छान आहेत. एका हातामध्ये बघितलं तर परशू आहे, एका हातामध्ये डमरू आहे. परत हे गळ्यातला जो हार आहे त्याचं पण काम एकदम छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याचं बारीक काम केलेलं आहे. पाय असतील किंवा मग हे गणपतीचा जो दात आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसतोय. आणि डोळे तर अजूनच छान दिसत आहेत. तर तुम्ही नक्की ह्या मूर्तीचं दर्शन आलात की घ्या. आता आपण विष्णू महाबल्लाळेश्वराचं सुद्धा दर्शन घेऊयात. हे जे महाबल्लाळेश्वराचं मंदिर आहे हे सुद्धा शिवकालीनच आहे. तुम्ही बघू शकता की ह्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या दगडी पायऱ्या आहेत आणि जो मंदिराला दिलेला भगवा रंग आहे त्यामुळे हे मंदिर अजूनच देखणं दिसते. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. हे फूल किती सुंदर आहे ना. तर अशा प्रकारे होता आपला आषाढी एकादशीचा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.